आकाशवाणीचं हे अहमदनगर केंद्र आहे. आता सकाळचे 8:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागर. नमस्कार श्रोते हो. आजच्या लोकजागर कार्यक्रमात ऐकूयात स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीसाठी नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया आणि राष्ट्रीय एकता पुरस्कार 2023 मिळाल्याबद्दल डॉ. सुधा कांक्रिया यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो नमस्कार आणि आजच्या लोकजागर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, प्रदीप निफाडकर यांची एक कविता मला इथे आठवते. चित्र काढते पोळ्या करते गाणी गाते माझी मुलगी. चित्र काढते पोळ्या करते गाणी गाते माझी मुलगी. घरी यायला कधी मला जर उशीर होता आई सोबतच जागत बसते माझी मुलगी. आठवते मज अशीच होती माझी आई. आठवते मज अशीच होती माझी आई जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी. अतिशय सुंदर अशी कविता प्रदीप निफाडकर यांची आहे आणि खरोखरच कुठल्याही बापाला वाटेल किंवा कुठल्याही कुटुंबाला वाटेल असं मुलीचं आणि कुटुंबाचं असंही नातं असतं. आणि खरोखरच प्रत्येक घराची शोभा, आपल्या कुटुंबाची शोभा, आपल्या समाजाची शोभा ही मुलगी आहे. पण श्रोतेहो, एक काळ असा होता की मुलीचं कर्तृत्व किंवा मुलगी आपल्या कुटुंबाची पणती असते. ती आपल्या कुटुंबाबरोबरच ती 2 घरांना आणि पर्यायाने समाजाला देखील उजळवण्याचं काम करत असते. असा दृष्टिकोन काही वर्षांपूर्वी आपल्या समाजात नव्हता. आणि तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की मला हेच म्हणायचं आहे की स्त्री भ्रूण हत्या हा एकेकाळी आपल्या समाजाकडे एक फार मोठा असा प्रश्न निर्माण झालेला होता आणि अजूनही काही प्रमाणामध्ये ही मानसिकता आज समाजामध्ये आहे. पण ही मानसिकता बदलण्यामध्ये समाजातले काही व्यक्ती अशा आहेत की त्यांनी खूप अथक असे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यापैकीच एक व्यक्ती म्हणजे आपल्या अहमदनगर शहरातल्या नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुधा कांक्रिया. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि श्रोतेहो, तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल त्यांचं नाव ऐकल्यासोबतच की त्यांचं जे काही काम आहे त्या कामाची दखल अगदी समाजाने तर घेतलेली आहेच, पण त्यासोबतच शासनाने देखील घेतलेली आहे. त्यांना नुकताच दिल्ली सरकारचा राष्ट्रीय एकता पुरस्कार अध्यक्ष जगदीश यादव यांच्या हस्ते मिळालेला आहे. आणि काही दिवसांपूर्वीच नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया हा पुरस्कार माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्राप्त झालेला आहे. आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. खरोखरच सुधाताई, मला तुम्हाला पहिल्यांदा असं विचारायचं की अगदी 30-35 वर्ष आपण मागे गेलो तसं पाहिलं तर तुमचा जो काही वैद्यकीय व्यवसाय आहे तो खूप छान सुरू होता आणि तुम्ही त्या कामामध्ये व्यग्र होतात. हे सगळं असताना देखील तुम्हाला समाजसेवेकडे वळावं किंवा आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी काम करावं असं तुम्हाला का वाटलं किंवा असा काही प्रसंग त्यावेळी घडला का? 1985 साली जेव्हा आम्ही वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेसच पहिल्या काही महिन्यामध्येच एक महिला माझ्याकडे आली आणि तिच्या तपासणी झाल्यानंतर असं लक्षात आलं की तिला मोतीबिंदू आहे. खरं म्हणजे तिचं वय 21-22 वर्षाचं असेल, परंतु म्हणजे त्या काळामध्ये तेव्हा लग्न होत होती, लवकर लग्न होत होती. आणि मग त्याच्यानंतर मला प्रश्न पडला की आता इतक्या लवकर हिला मोतीबिंदू झाला कसं काय. म्हणून मी तिला म्हणजे ट्रॉमाची हिस्ट्री, काही मार लागला का वगैरे विचारलं, पण त्या प्रश्नाचं तिने काही उत्तर दिलं नाही. आणि जेव्हा मग तिचं ऑपरेशन झालं, तिला दिसायला लागलं आणि तरी पण तिच्या चेहऱ्यावर काही हसू येईना. आणि मग मी तिच्या आईशी जेव्हा संवाद साधला की छान झालंय, आता काही काळजी करू नका, आता पुढचं आयुष्य छान राहील, हिचे डोळे चांगले आहेत वगैरे. आणि तरी पण तिच्या आईच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. मला हे समजेना नेमकं काय आहे. आणि जेव्हा मी थोडासा वेळ काढून त्यांच्याशी बोलले तेव्हा मला असं समजलं की तिला जो काही मार लागला होता, ज्याच्यामुळे तिला मोतीबिंदू झालेला होता, त्याच्या पाठीमागे कारण असं होतं की तिला पहिली मुलगी होती आणि दुसऱ्या वेळेस ती परत गरोदर होती. आणि त्यावेळेस तर सोनोग्राफी नावाचं मशीनच नव्हतं की जे म्हणजे सोनोग्राफीद्वारे लिंग परीक्षण होतं अशी भावना तेव्हा नव्हती आणि अशा पद्धतीची व्यवस्था तेव्हा नव्हती. आणि तरी परंतु कुठल्या बाई बुवांकडे जायची जी प्रथा तिथे ते गेलेले होते आणि तिथून त्यांना असं शक्यता सांगितली होती की होणारी जी काही आहे
बाळ ती मुलगी असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सासरच्या सगळ्या मंडळीने आग्रह धरला की आपल्याला होणारं बाळ ते नको, पण हिला ते हवं होतं आणि या बाचाबाचीमध्ये मग तिला ढकलून दिलं गेलं, मारहाण झाली आणि त्यातून मग तिला त्या डोळ्याला मार लागला आणि त्यामुळे तो झालेला मोतीबिंदू होता. आणि मग ही घटना जी माझ्या मनामध्ये कोरली गेली आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये जो आघात झाला आणि त्यातून मग मी ही भावना, मग जे काही माझ्याकडे पेशंट यायचे त्यांना मी थोडा जास्त वेळ देऊन मग हिस्ट्री विचारून कसं मला काउन्सिलिंग करता येईल असे मी प्रयत्न सुरू केले. तर मला असे आणखीन खूप आढळले आणि जेव्हा मी फक्त माझ्या प्रॅक्टिस पुरतच नाही तर आजूबाजूला सुद्धा या दृष्टीने पाहायला लागले समाजामध्ये, तर तेव्हा मला असे प्रचंड प्रमाणामध्ये अशा व्यक्ती आढळल्या, अशी कुटुंब आढळले की मुलगी नको ही भावना मनामध्ये पक्की बसलेली आणि मग याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटलं आणि मग तिथून मी माझ्या कार्याला सुरुवात केली. खरं म्हणजे पाहिलं तर आता आपण पाहतोय की कायदे पुष्कळ आहेत महिलांसाठी, मुलींसाठी, परंतु म्हणजे कायदा ही एक व्यवस्था आहे आणि त्याच्यासाठी एक लीगल सिस्टीम आहे आणि ती सिस्टीम याच्यासाठी काम करतीये, पण ती पण ताबडतोब आणि चांगल्या पद्धतीने कार्य करण्याची तिथे आवश्यकता आहे, तिथे विलंब व्हायला नको. परंतु मी हे पाहिलं की समाजमन बदलणं हे महत्वाचं आहे. म्हणजे कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे, ताबडतोब झाली पाहिजे, हे खरं आहे, परंतु दुसरी बाजू जी आहे की ज्याच्यामुळे कायदे करावे लागलेत ती कायदे करण्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण समाजाला, समाज मनाला मुलगी नको आहे. मग इथे आपल्याला ही भावना बदलण्यासाठी काय काय करता येईल असा मी विचार केला आणि हळूहळू गुंफत गेले, एक एक अभियान आणि त्यातून मग 11 कलमी कृती कार्यक्रम बनला. खरं म्हणजे कृती केली तरच परिवर्तन होत असतं आणि कृती न करता परिवर्तन होत नसतं. नुसतं बोलणं, नुसतं गाणी म्हणणं, नुसतं कविता म्हणणं यातून तेवढ्यापुरतं होतं, भावनिक होतो माणूस, पण जेव्हा कृती करतो तेव्हाच परिवर्तन होत असतं. आणि म्हणून परिवर्तन होण्यासाठी मग मी 11 कलमी कृती कार्यक्रम तयार केला आणि या 11 कलमी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून मग मी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने, म्हणजे मी महाराष्ट्र शासनाच्या कमिटीवर अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत काम जवळपास 2008 पासून ते आता या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत काम करत आहे. आणि हे करत असताना मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. आणि याच्यातून कसं, समाज म्हणजे काय असतं की समाजामध्ये सगळेच घटक असतात, स्त्री आहे, पुरुष आहे, लहान मुलं आहेत, युवक आहेत, ज्येष्ठ संघटना आहेत, या सगळ्यांना कसं सोबत घेऊन जाता येईल आणि या दृष्टीने मग मी असं एक 11 कलमी कार्यक्रमाचं एक काय म्हणतात ते उभी आडव्या रेषाने एक जाळं विणलं आणि त्यातून सगळ्यांना सोबत घेत गेले. तर मी एक 11 कलमी फक्त एका मिनिटात आपल्याला सांगते. पहिला कलम आहे की ज्या ठिकाणी आपण काम करतो, म्हणजे कुटुंबात असेल, संस्थेत असेल, ग्रामसभेत असेल, तर याच्यामध्ये आपल्याला संकल्प करायचा, म्हणजे ठराव घ्यायचा, म्हणजे ठरवायचे मनातल्या मनात की आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या गावामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही प्रेमाने तिचं स्वागत करू आणि तिला वाढवू, तिला शिकवू. दुसरा कलम मी केला की आपल्या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये मुलांची संख्या किती, मुलींची संख्या किती याचा एक बोर्ड लागला पाहिजे, तरच आपल्याला हे समजतं की इथे विषमता आहे आणि इथे काम करण्याची आवश्यकता आहे. तिसरा आम्ही केला की 1 रुपयाची जादू योजना. म्हणजे काय की जर समजा मुलीचा जन्म झाला तर प्रत्येकाने 1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. म्हणजे गावामध्ये समजा 2000ची वस्ती असेल तर 2000 लोकांनी जर 1 रुपया दिला तर ते 2000 रुपये जमा होतात आणि त्यातून मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं, मुलीचं आणि तिच्या आईचं स्वागत करायचं. त्यामध्ये काय की 1 रुपयापेक्षा त्या 1 रुपयाच्या माध्यमातून जी मनामध्ये भावना आपण पेरतोय की मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची भावना पेरतोय ती महत्वाची आहे. आणि 1 रुपया देणं कोणाला काही अवघड नाहीये, सहजतेने देऊ शकतो. तर तेव्हापासून ते आतापर्यंत ही परंपरा चालू आहे आणि हजारो गावांनी याच्यामध्ये आपली इन्व्हॉल्वमेंट ठेवलेली आहे. त्यानंतर पुढचा कलम आहे की फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणं. की खेडोपाडी आपण पाहतो की फक्त मुली असलेल्या परिवाराला हळदी कुंकाला बोलवलं जात नाही, डोहाळ जेवणाला बोलवलं जात नाही आणि एक मिसअंडरस्टँडिंग, गैरसमजूत
अशी चुकीची परंपरा पडली आहे. ती परंपरा सुधारण्यासाठी फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणं आवश्यक आहे. पुढचा कलम आहे की मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देती, आणि यासाठी एक खूप मोठं सायन्स आहे की जर कुटुंबामध्ये मुलाचा जन्म झाला नाही तर दोष आईला दिला जातो, दुसऱ्या लग्नाची भीती दाखवली जाते, तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं जातं वगैरे वगैरे. अगदी सुशिक्षित घरामध्ये सुद्धा तिला नाकारलं जातं, हे आपण पाहतोय. तर हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर त्याच्या मागचं जे विज्ञान आहे हे सर्वसामान्य व्यक्तींना समजून सांगणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये असं आहे की आईकडे एक्स आणि एक्स असे 2 क्रोमोझोम असतात, वडिलांकडे एक्स आणि वाय असे 2 क्रोमोझोम असतात. आईकडून एक्स आला, वडिलांकडून एक्स आला, 2 एक्स झाले तो मुलीचा जन्म होतो. आईकडून एक्स आला, वडिलांकडून वाय आला तर मग मुलाचा जन्म होतो. याचाच अर्थ असा आहे की वाय गुणधर्म, वाय क्रोमोझोम, गुणसूत्र हे मुलाच्या जन्मासाठी आवश्यक आहे. आणि मग ते कोणाकडे आहे? अर्थात ते वडिलांकडे आहे, म्हणजे पुरुषांकडे आहे. मग दोष कोणाकडे जातो? अर्थात पुरुषांकडे जातो. पण त्रास कोणाला दिला जातो? जाच कोणावर होतो? आईवर होतो. मग आपल्याला दोष इथे कोणालाच द्यायचा नाहीये, पण आईचा जाच थांबवायचा आहे. आणि म्हणून हे जे विज्ञान आहे, हे सायन्स आहे, हे प्रत्येकाला समजावं यासाठी मी आग्रह धरलेला आहे की 8वी 9वी 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये जर याचा धडा असला तर मुलांना हे तरुणपणे समजतं की बाबा मुलगा किंवा मुलगी होणं हे सर्वस्वी वडिलांच्या गुणसूत्रांवर अवलंबून असतं, आणि मग दुष्परिणाम होणार आहे त्यापासून मोठा समाज दूर जातो. आणि म्हणूनच शालेय विद्यार्थ्यांच्या धड्यामध्ये हे यावं असा माझा आग्रह आहे. आणि मला असं वाटते, आशावादी आहे मी की पुढच्या एखाद्या वर्षामध्ये ते येईल. पुढचा कलम आपण पाहूया, नकोशीला करूया हवीशी. अनेक गावामध्ये आपण पाहतो की पहिली मुलगी झाली, ठीक आहे बाबा, दुसरी झाली, तिसरी झाली, तर मग काय करतात की मुलीचं नाव नकोशी, नकोसा, धोंडाबाई, फसीबाई आणि कडूबाई अशा प्रकारची तिचं नावं ठेवतात की जिला ते नावं ते नको नको वाटतात, की जे नाव आहे ते घेऊन ती मोठी होते. जिथे माहेरीच नकोशी असते, सासरी गेल्यावर डबल नकोशी होते आणि तिचं जीवनच सगळं निगेटिव्हिटीने म्हणजे गुंतून जाते. तर हे जे दुष्ट चक्र आहे हे भेदण्यासाठी आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये 273 अशा मुलींचं एकाच व्यासपीठावर नामकरण केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत 1200 मुलींचं नामकरण झालं. आणि याच्यामध्ये टाइम्स ऑफ इंडिया जे आहे तर या संस्थेने याच्यावर रिसर्च केला की मुलीचं नाव तर बदललं, पण तिचं पुढचं आयुष्य बदललं का नाही बदललं? कारण नुसतं नाव बदलून तो उपयोग नाही, आयुष्य बदलणं हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि त्यांनी वेगवेगळ्या मुलींच्या पालकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यामधून त्यांना सकारात्मक परिवर्तन झालेला, त्यांच्यामध्ये आलेला कॉन्फिडन्स आहे, त्यांच्यामध्ये जीवनामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन कसा सकारात्मक झाला, हे सगळं त्याच्यामध्ये सापडलं. मला इथे तुम्हाला एक प्रश्न विचारायचा हो. की जेव्हा तुम्ही असं ठरवलं की आपण यांचं 1200 मुलींचं नामकरण करायचं आहे, तर त्यावेळेस तुम्ही त्या पालकांना भेटलात, आईला वडिलांना त्यांच्या, तर त्यांची मानसिकता नेमकी काय होती, तर ते अनुभव थोडेसे सांगा ना मला. नक्कीच. जेव्हा पहिल्यांदा मी सातारा जिल्ह्यामध्ये एक कार्यशाळा घेत होते आणि ग्रामीण भागातल्या त्या कार्यशाळा होत्या, त्या कार्यशाळामध्ये एक अंगणवाडी ताई सुद्धा त्या कार्यशाळेला होती. आणि आपला कार्यशाळा संपल्यानंतर मग ती आली, ती एकदम आली आणि रडायला लागली. मला समजेना की काय झालं. तेव्हा ती म्हणाली की ताई, माझं नाव नकोशी आहे आणि आता मी घरीच नकोशी आहे, इथे मोठी होती ती, माझं लग्न होईल आणि मग माझं आयुष्याचं काय होईल, मला मोठा प्रश्न पडतोय. मी म्हटलं ठीक आहे, आपण बघूयात, तुझ्या घरी जाऊयात. मग आम्ही जवळच घर होतो, घरी गेलो. मग तिच्या घरच्या व्यक्तींशी मी संवाद साधला. तेव्हा मला असं समजलं की तिची जी पहिली बहीण होती म्हणजे मुलगीच होती, दुसरी पण मुलगी होती आणि ही तिसरी जी होती तिला नकोशी नाव ठेवलेलं होतं. तर मी आजी तिची काय म्हणाली की आम्हाला असं वाटलं की बाबा आपण हिचं नाव नकोशी ठेवलं तर मग पुढे होणारं जे अपत्य आहे हे मुलगी होणार नाही, मुलगा होईल. मी म्हटलं बरं ठीक आहे. मग झाला का मुलगा? नाही, तर परत मुलगीच झालेली होती. तर मी म्हटलं बघा बरं आजी, आता परत मुलगीच झाली की नाही, मग आपण हिचं नाव बदलायला काही हरकत आहे का? आता हिला इतकं दुःख होतंय, ती रडतीये. मग आजी म्हटली हा ठीक आहे, काही हरकत नाही. मग तेव्हा पहिलं नामकरण झालं ते भाग्यश्री, तिचं नाव भाग्यश्री ठेवलं. आणि त्यानंतर हा प्रश्न मग मी सरकार दरबारी मांडला आणि मग शासनाच्या सहाय्याने मग एवढ्या मुलींचं नामकरण एकाच व्यासपीठावर घडू शकलं. आणखी एक तुमच्या कलमातली एक गोष्ट आहे की जसं आपण लग्नाच्या वेळी सप्तपदी होते, पण त्यानंतर तुम्ही 8वा फेरा ही जी संकल्पना त्यामध्ये आणली, तर त्याविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगा? नक्कीच. पहा की जेव्हा
आपली भारतीय संस्कृती खरं म्हणजे उच्च संस्कृती आहे. सगळ्या जगामध्ये ती म्हणजे उच्च आहे. परंतु आपण पाहतोय की जेव्हा विवाह होतात त्या विवाहामध्येच एक संस्काराच्या रूपाने जर आपण मुलीच्या जन्माचं स्वागत हे जर आपण जोडलं, हा संस्कार जर जोडला तर परिवर्तन फास्ट होऊ शकतं. हे अनुभव मी घेतला. आणि आपण पाहतोय की लग्नामध्ये 7 फेरे घेतले जातात. ते पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली वचनं असतात. त्याच्यामध्ये आपण अजून एक वचन जोडलं की त्याचा मंत्र पण मी बनवला की लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी. लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. आणि अशा प्रकारचे आतापर्यंत 11,000 पेक्षा जास्त जोडप्यांनी 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतलेला आहे. आणि याचा आता इतका प्रचार आणि प्रसार आणि सकारात्मक रिस्पॉन्स मिळतो की अगदी लॉकडाऊनच्या काळामध्ये नंतर जेव्हा लग्नाला परमिशन मिळायला लागली की कमी लोकांच्या समवेत तुम्ही लग्न करू शकता, त्यावेळेस सुद्धा ऑनलाईन 8वा फेऱ्याविषयी मला म्हणजे फोनवरून विचारण्यात आलं. आणि त्यावेळेस मी हा मंत्र म्हणजे त्यांची इच्छा होती की हा मंत्र मी म्हणावाचे अग्निफेरे घेताना, तर ऑनलाईन सुद्धा मी हा मंत्र त्यांना दिलेला आहे. म्हणजे इतकी त्याची आता पॉप्युलॅरिटी वाढलेली आहे आणि आपण पाहतोय की आता सकारात्मक समाज मन बदलू पाहत आहे. ही गोष्ट नक्कीच आहे, खरोखरच म्हणजे स्पृहणीय अशी आहे. आणि या सगळ्या कामाचा तुमचा जी काही दखल आहे कामाची, तर बीबीसीने सुद्धा ती घेतलेली आहे. हो. तर त्या अनुभवाविषयी काय सांगाल? नक्कीच. जेव्हा आता हा नकोशी नावाचा जो रिसर्च प्रोजेक्ट हा पब्लिश झाला, म्हणजे आता तो जानेवारी 2023ला झाला आणि तो सर्वदूर गेला, सगळ्या जगामध्ये गेला, तर तेव्हा मग बीबीसी लंडनहून मला फोन आला की आपण हा जो काही नकोशीला करूया हा विषय, हा जो प्रोजेक्ट केलेला आहे आणि आणखीन काही प्रोजेक्ट केलेला आहे का. तेव्हा मी हा 8वा फेराविषयी त्यांना सांगितलं आणि या 8वा फेरा आणि नकोशीचं नामकरण या दोन्ही विषयावर त्यांनी माझी मुलाखत प्रसिद्ध केलेली आहे. हे जी संस्कृतीमध्ये जेव्हा आपण सकारात्मक परिवर्तन करतो आणि ह्या संस्कृतीमध्ये या संस्कारामध्ये तेव्हा ते आपण जोडतो, तर तेव्हा परिवर्तन होण्यासाठी, सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी त्याचा फार चांगला फायदा होतो. आणि ही गोष्ट खरीच आहे, तुम्ही आता म्हणालात तसं की एखादा विचार मनामध्ये असणं, पण प्रत्यक्षात तो विचार जर आपल्याला अंमलात आणायचा असेल तर त्या दरम्यानचा जो प्रवास असतो तो खूप मोठा असतो आणि खूप बारीक बारीक गोष्टी असतात अशा की ज्या समाज मनामध्ये तुम्हाला परिवर्तन करावं लागतं. या गोष्टी करताना तुम्हाला अनेक वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवले असतील, त्यानिमित्ताने लोकांच्या जवळ गेला असाल. तर याचाच एक भाग म्हणून तुम्ही विवाह दृष्टी भेट संकल्पना जी काही आहे तर ती पण राबवलेली आहे, तर त्याविषयी आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? नक्कीच मला आवडेल सांगायला की विवाह दृष्टी भेट अशी भेट आहे, ती दृष्टीची भेट आहे, ती नजरेची भेट आहे. आपण पाहतो की ज्यांना जाड चष्मा असतो तर त्यांना लग्नामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण होतो, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पण प्रॉब्लेम निर्माण होतो. फक्त लग्नातच नाही तर आपण पाहतो व्यवसायामध्ये पण अनेक प्रकारचे अडथळे येतात. तर मग आम्ही लेसर किरणांच्या साह्याने म्हणजे या जो जाड चष्मा असतो तो घालवण्याची जी ट्रीटमेंट आहे, ज्याला कॉन्टिरा म्हटलेलं आहे, कॉन्टिरा लेसर ट्रीटमेंट म्हटलेलं आहे, त्याद्वारे विवाह दृष्टी भेट अशी भेट की जी दृष्टीची भेट असेल, जी अविनाशी भेट असेल आणि जी जन्मभर त्या मुलीसोबत राहील, अशा प्रकारची योजना आम्ही दरवर्षीच राबवतो. नक्कीच. आणि आपण एक स्वतः नृत्यांगना आहात, तर खरोखरच त्यासंबंधी काय सांगाल? मला नृत्य करायला आवडतं. मी लहानपणापासूनच नृत्य शिकलेली आहे, भरतनाट्यम आणि कुचिपुडी. आणि आता झाले त्याला 20-25 वर्ष. तेव्हा मी सूर्योदय ते सूर्यास्त नॉनस्टॉप शास्त्रीय नृत्य केलं होतं आणि त्यावेळेस ते एक विश्वविक्रम असा झालेला होता. आणि अजूनही मला नृत्य करायला आवडतं आणि माझा रोजचं 10-15 मिनिटाचा रियाज असतो. आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी पण आपण सामूहिक शपथ हा एक उपक्रम राबवला होता, तर त्याविषयी काय सांगाल? 2008 साली जर सामूहिक शपथ आपण नेहमी सांगत आलेलो आहोत, परंतु हजारो लोकांनी एकत्र घ्यावी यासाठी आपण आवाहन केलं होतं 2008ला आणि आता 2023ला सुद्धा. सगळ्यांनी 15 ऑगस्टचा झेंडावंदन झाल्यानंतर, 26 जानेवारीचं झेंडावंदन झाल्यानंतर सामूहिक शपथ घ्यावी. आणि मला खूप आनंद होतोय सांगायला की 2008 साली जो रिस्पॉन्स मिळाला होता की नगरमध्ये 25,000 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येऊन सामूहिक शपथ घेतली होती. यवतमाळमध्ये 27,000 लोकांनी घेतली होती आणि अशा जिल्ह्यातून हजारो व्यक्तींनी ही सामूहिक शपथ घेतली. त्यामुळे एक सकारात्मक व्हायब्रेशन, स्पंदनं निर्माण झाली. मुलीच्या बद्दल एक पॉझिटिव्ह विचार मनामध्ये पेरला गेला आणि तो सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी कारणीभूत ठरला.
आणि खरोखरच एक 30-35 वर्षापूर्वीचं जी तुम्ही सुरुवात किंवा मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचं जे काही फळ तुम्हाला सध्या प्राप्त होतंय, खरोखरच खूप अभिनंदनीय अशी ही गोष्ट आहे. आणि आज आपण बघतोय की समाजामध्ये की मुलींनी देखील याचाच एक परिपाक म्हणूया आपण की मुलींनी अनेक क्षेत्र आता पादाक्रांत केलेली आहेत. आपण प्रत्येकजण ही गोष्ट अनुभवतोय. मला आणखीन एक सांगायचं की या सगळ्या चळवळीचा प्रसाद म्हणजे मला सांगायचं आवर्जून की मला 2 नाती आहेत. एकीचं नाव स्मिरा आहे आणि एकीचं नाव श्लोक आहे. आणि मी असं समजते की माझ्या चळवळीचा हा प्रसाद मला भगवंताने दिलेला आहे. बेटी बचाव हा जो काही उपक्रम तुम्ही राबवला आणि त्याचाच एक परिपाक म्हणूया किंवा त्याची एक दखल समाजातल्या सर्व स्तरांनी घेतलेली आहे, त्यासोबतच शासनाने देखील घेतली आहे. आणि एक उल्लेख करायचा राहून गेला की 2016 साली माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देखील तुम्हाला जीवन साधना गौरव पुरस्कार त्याने पण तुम्हाला गौरवलं गेलं होतं. आणि सर्व स्तरामध्ये तुमची देशातच काय पण परदेशात देखील तुमच्या कार्याची दखल घेतली गेली आणि त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आकाशवाणी परिवारातर्फे आणि श्रोत्यांतर्फे. कार्यक्रमात आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. शेवटी मी म्हणेल की म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो, पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला, स्त्री जन्माचे स्वागत करायला. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीसाठी नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह गर्ल चाइल्ड मिशन इन इंडिया आणि राष्ट्रीय एकता पुरस्कार 2023 मिळाल्याबद्दल डॉ. सुधा कांक्रिया यांची महेश्वरी मिसाळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याबरोबरच आजच्या लोकजागर कार्यक्रमात इथेच थांबूयात. नमस्कार.